श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास तुळ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि ऐतिहासिक कलाटणी देणारा ठरू शकतो. कारण 18 जून 2026 पासून अवकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत, दुर्मिळ आणि महाशक्तिशाली रचना तयार होत आहे, ज्याची वाट ज्योतिष विश्वात अनेक वर्षापासून पाहिली जात आहे. 18 जूनपासून देवगुरु बृहस्पती हे शनिदेवाच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत. जेव्हा ज्ञानाचा सागर असलेला गुरु आणि कर्माचा राजा असलेला शनी यांची ऊर्जा एकत्र येते, तेव्हा एक महाशक्तिशाली गुरुपुष्य योग तयार होतो. आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे तुळ राशीच्या लोकांसाठी हा योग थेट तुमच्या कर्मस्थानात म्हणजेच कुंडलीच्या 10व्या घरात घडत आहे. हा तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाचा आणि महायशाचा काळ असणार आहे. पण जरा थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक अतिशय कडक नियम आहे. 10व्या घरातील शनी आणि गुरुचा हा प्रभाव तुम्हाला सहजासहजी काहीच देणार नाही. इथे तुम्हाला कठोर परिश्रम करावेच लागतील. एकीकडे जेथे नोकरीत मोठी स्थिरता, प्रमोशन, कर्जातून मुक्ती आणि नवीन वाहनाचे योग आहेत, तिथे दुसरीकडे आरोग्य आणि आहाराबाबत ग्रहांचे कोणते मोठे इशारे आहेत, शत्रूवर मात कशी करायची आणि या सुवर्ण काळाचा 100% लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते सोपे उपाय करावे लागतील, आजच्या या अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेतील व्हिडिओमध्ये आपण तुळ राशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक बचत, मालमत्ता, आरोग्य आणि नशीब 100% उजळून टाकणाऱ्या अचूक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण योग्य माहितीच तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकते. चला सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 18 जून 2026 रोजी अवकाशात नक्की कोणती मोठी खगोलीय घटना घडत आहे. 18 जून पासून देवगुरु बृहस्पती गुरु हे पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत, ज्याचा स्वामी स्वतः न्यायदेवता शनी आहेत. तुळ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत हे गोचर 10व्या घरात कर्मस्थानात होत आहे. हे घर आपले करिअर, नोकरी, बिझनेस, नाव आणि समाजातील प्रतिष्ठा दर्शवते. हा काळ तुमच्या व्यावसायिक आयुष्यात एक खूप मोठे परिवर्तन घेऊन आला आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या नोकरीत जे चढउतार येत होते किंवा व्यवसायात स्थिरता मिळत नव्हती, ती कोंडी आता फुटणार आहे. गुरु तुम्हाला ज्ञान आणि अचूक निर्णय घेण्याची बुद्धी देईल, तर शनिदेव तुमच्याकडून कष्ट करून घेऊन त्याचे अत्यंत गोड फळ तुमच्या पदरात टाकणार आहेत. हा गोचर तुमच्या करिअरला एक नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज झाला आहे. आता आपण वळूया तुमच्या करिअर आणि नोकरीच्या स्थितीकडे. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप धावपळीचा पण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला नवे ज्ञान मिळवण्यासाठी मोठ्या बैठकांना उपस्थित राहण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित केली जाईल. शनिदेवाच्या प्रभावामुळे तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त कठोर परिश्रम करावे लागतील. आळस करून चालणार नाही. पण चांगली गोष्ट अशी आहे की तुमच्या या कष्टाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्याकडून घेतली जाईल. नोकरी करणाऱ्या जातकांना या काळात बढती आणि नोकरीत उत्तम स्थिरता मिळण्याचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला तुमच्या आवडीची आणि सन्मानाची नोकरी मिळवून देईल. व्यावसायिक लोकांना नवीन कंत्राटे मिळतील आणि मार्केटमध्ये तुमचे नाव मोठे होईल. आता बोलूया तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीबद्दल. तुळ राशीच्या जातकांनो, हा गोचर तुमच्यासाठी खूप मोठा आर्थिक दिलासा घेऊन येत आहे. गेल्या काही काळापासून विनाकारण होणाऱ्या खर्चामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडली असेल, तर या काळात संपत्ती जमा होण्याची, चांगली बचत होण्याचे सुंदर योग आहेत. तुमच्याकडे पैशांची आवक वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे जुने कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. डोक्यावरचा कर्जाचा भार कमी झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर या काळात तुमच्या कुटुंबाचा आकार वाढण्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजेच जे जातक सिंगल आहे त्यांचे विवाहाचे योग येतील आणि विवाहित जातकांच्या आयुष्यात मुलांचा जन्म किंवा संतती सुखाचे प्रबळ योग या काळात बनत आहेत. घरात आनंदाचे आणि मांगलिक वातावरण राहील. भौतिक सुखाच्या बाबतीत हा काळ तुळ राशीसाठी अत्यंत अनुकूल मानला गेला आहे. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून नवीन घर, जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होईल. नवीन वाहन खरेदी करण्याचे प्रबळ योग आहेत. या काळात तुम्हाला तुमच्या मातृसमान व्यक्तीकडून म्हणजेच आईकडून विशेष आशीर्वाद आणि सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमच्या भाग्य अधिक सुधारेल. आणखीन एक गोष्ट म्हणजे की नोकरीतील बदली, अचानक येणारी आव्हाने किंवा स्पर्धा परीक्षा यासारख्या अडथळ्यावर तुम्ही सहज मात करू शकाल. जर तुमचे काही शत्रू किंवा विरोधक तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात त्रास देत असतील तर त्यांची नकारात्मकता आता पूर्णपणे दूर होईल. तुमचे आरोग्य सुधारेल आणि कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला दिलासा मिळेल. मित्रांनो, ग्रहांची एवढी सकारात्मक ऊर्जा पाठीशी असली तरी तुळ राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत एक मोलाचा सल्ला दिला गेला आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 10व्या घरातील या संक्रमणामुळे कामाचा ताण वाढू शकतो, ज्याचे थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकते. ज्या जातकांना आधीपासून मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आपल्या आहारावर आणि जीवनशैलीवर विशेष नियंत्रण ठेवले पाहिजे. बाहेरचे जास्त गोड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळा. कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढा आणि रोज सकाळी नियमित प्राणायाम आणि योगासने नक्की करा, जेणेकरून शरीरातील ऊर्जा संतुलित राहील. तुळ राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 18 जून 2026 पासून सुरू होणाऱ्या अद्भुत योगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि सर्व अडथळे दूर करण्यासाठी खालील सोपे आणि चमत्कारिक उपाय नियमितपणे नक्की करा. शुक्र ग्रहाचा तुमच्या राशीचा दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर
स्फटिक माळेचा वापर करून ओम द्राम द्रीम द्रौम सह शुक्राय नमः या मंत्राचा किमान 1 माळ जप करा. यामुळे तुमचे आकर्षण आणि ऐश्वर्य वाढेल. भाग्याची साथ मिळवण्यासाठी तुळशीची माळ वापरून ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः या गुरु बीज मंत्राचा 1 माळ जप नक्की करा. कर्माचे योग्य फळ मिळवण्यासाठी शनिदेवाचा ओम प्राम प्रीम प्रौम सह शनिचराय नमः या बीज मंत्राचा रोज संध्याकाळी जप करा. दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पित करा. घरातील वडीलधाऱ्यांची, शिक्षकांची आणि गरजू लोकांची सेवा करा व त्यांचे आशीर्वाद घ्या. या लहान उपायांनी तुमचे सर्व कष्ट नष्ट होतील. तर तुळ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 18 जून 2026 पासून होणारा हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सुवर्ण दिशा देण्यासाठी आला आहे. फक्त आळस सोडा, कर्मावर विश्वास ठेवा, आव्हानांना सामोरे जा आणि उपायांचे पालन करून संपूर्ण काळाचा आनंद घ्या. तुम्हाला आजचा हा सोप्या भाषेतील व्हिडिओ कसा वाटला? तुमची परिस्थिती यातील कोणत्या मुद्द्यांशी जुळत आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या तुळ राशीच्या सर्व मित्रमैत्रिणीसोबत आणि नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना ही योग्य माहिती मिळेल. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा, आनंदी राहा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण, जय हनुमान.